आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघणार आहे. त्यात आपल्याला म्हटलंय कन्व्हर्ट द फॉलोइंग ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इनटू व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट. तर आपल्याला ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलाय. त्याने आपल्याला व्हर्टिकल फॉर्ममध्ये तयार करायला सांगितले. तर तर सगळ्यात पहिले हेडिंग येईल. त्यांनी कंपनीचं जाऊन दिले डॅश डॅश इन द कंपनी vertical income statement for the year ended 31st March 2019 येईल. त्यानंतर पर्टिक्युलर अमाऊंट कॉलम दिलाय. तर आपल्याला व्हर्टिकल बॅलन्स शीट व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट बनवायचं आहे. त्यासाठी आपल्याला कॉलम येतील पर्टिक्युलर अमाऊंट असे कॉलम तयार होतील. तर फर्स्ट आपला येईल इन्कम म्हणजे येईल फर्स्ट सेल्स आपण त्यातून नंतर सेल्स झालं त्यानंतर सेल्स रिटर्न लेस होईल, पण सेल्स रिटर्न दिला नाही आहे. तर हे फर्स्ट हेडिंगमध्ये जाईल सेल्समध्ये. त्यानंतर हे ओपनिंग स्टॉक, परचेसेस, वेजेसेस हे आपलं जाईल कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड फाईन करण्यासाठी होईल. ऑफिस एक्सपेन्सेस म्हणजे असं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स येईल. त्यानंतर सेलिंग एक्सपेन्समध्ये जाईल आणि फायनान्स एक्सपेन्स दिलाय. तर हे आपल्याला ऑपरेटिंग एक्सपेन्स फाईन करण्यासाठी याचा यूज होईल. तर आता आपण सोल्युशन बघून घेऊ. फर्स्ट येईल इन्कम. आपण फॉर्मॅट करून घेतलं. फर्स्ट लिहिलं आपण हेडिंग दिली व्हर्टिकल इन्कम स्टेटमेंट ॲज ऑन 31st March 2019 पर्टिक्युलर अमाऊंट that first in income. इन्कम त्यानंतर फर्स्ट येईल सेल्स आपल्याला दिलंय. सेल्स आपल्याला त्यांनी दिलंय बघा इथे सेल्स 11 लाख. तर ते आपण लिहून घेऊ इथे इन्कम मध्ये फर्स्ट हेडिंग सेल्स. ते येईल 11 लाख रुपीज. त्यातूनच जर आपल्याला सेल्स रिटर्न दिला असेल तर आपण ते लेस करू आणि जी अमाऊंट येईल ते आउटरला आपण नेट सेल्स म्हणून लिहू. पण आपल्याला प्रॉब्लेम मध्ये फक्त सेल्स दिले, सेल्स रिटर्न नाहीये, तर आपण त्यातून काहीच मायनस करणार नाही. सो आउटरला पण हीच अमाऊंट येईल 11 लाख. नेट सेल्स त्यानंतर दिलाय आपल्याला. त्यानंतर आपण लिहितो कॉस्ट ऑफ गुड्स फाईन, त्यातून लेस करतो. तर यातून होईल लेस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. तर आपल्याला ते बघून घेऊ. त्यात आपण फर्स्ट हेडिंगला आपल्याला त्यांनी आयटम्स दिले ओपनिंग स्टॉक दिलाय. ओपनिंग स्टॉक, परचेसेस अँड वेजेस दिले. तर ते आपण लिहून घेऊ कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मध्ये. ओपनिंग स्टॉक दिलाय आपल्याला त्यांनी 3,50,000. त्यानंतर दिले परचेसेस ते 7 लाख. त्यानंतर दिले वेजेस आहे आपलं 15,000 दिले 50,000. त्यानंतर आपण त्यातून लेस करतो क्लोजिंग स्टॉक दिलाय 2 लाख. ते यातून लेस होईल क्लोजिंग स्टॉक. एडिशन करून घेऊ आपण. 3 आणि 1 4 आणि हे 7 11 लेस
क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक दिलाय आपल्याला 2,00,000. येईल 9,00,000 लेस केले. त्यानंतर जे अमाऊंट येईल येथून हे गेले 11,00,000तून 9,00,000 मायनस केले, ते येईल आपले 2,00,000. त्याला नाव देतो आपला, हा जो फाइंड झाला तो आपला एक ग्रॉस प्रॉफिट. त्याला हेडिंग देऊन घेऊ ग्रॉस प्रॉफिट. तर आपला ग्रॉस प्रॉफिट निघालाय 2,00,000. ते आपण केलं सेल्स मध्ये, सेल्स लिहिलं. सेल्समध्ये जर आपण सेल्स रिटर्न राहिलं असतं तर लेस केलं असतं तर ते आपल्याला अमाऊंट जी होती मिळते ती येते नेट सेल. नेट सेलमधून आपण जे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मायनस करतो. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड फाईन करण्यासाठी आपण ट्रेडिंगचे डेबिट बॅलन्सेस म्हणजे ओपनिंग स्टॉक, परचेस, वेजेस आणि कॅरिएज इनवर्ड असेल तर ते आपण ट्रेडिंगच्या डेबिट साईडला लिहितो. ते सगळं आपलं कॉस्ट ऑफ गुड्समध्ये ॲड होईल आणि लेस त्यातून लेस क्लोजिंग स्टॉक होतं. तर जे अमाऊंट आहे ते नेट सेल्समधून कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मायनस केलं, जी अमाऊंट येते ती आपलं आहे ग्रॉस प्रॉफिट फाइंड झालं. त्यानंतर येतं आपलं ऑपरेटिंग एक्सपेन्स. ऑपरेटिंग एक्सपेन्स पण आपण ग्रॉस प्रॉफिट मधून मायनस करणार. ग्रॉस प्रॉफिट मधून आपण लेस ऑपरेटिंग एक्सपेन्स त्यात ते फर्स्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स येईल. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स ऐवजी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्समध्ये त्यात आपले येईल ऑफिस एक्सपेन्स, सॅलरी, पोस्टेज, टेलिग्राम, हे सगळे आपले ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्समध्ये येतं. तर आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स लिहून घेऊ. ते दिलं आहे आपल्याला, इथे दिलं आहे आपल्याला ऑफिस एक्सपेन्स, ते 1,00,000. तर ते लिहून घेऊ. ते आपल्याला 1,00,000 दिलंय. त्यानंतर येतं आपलं सेलिंग एक्सपेन्स. सेलिंग एक्सपेन्स आपल्याला दिलाय 50,000. त्यानंतर येतं फायनान्स एक्सपेन्स. ते दिलंय आपल्याला, फायनान्स एक्सपेन्स दिलाय आपल्याला 20,000. तर याचे ॲडिशन करून हे आले टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्स आपलं. टोटल तर याचे ॲडिशन करून घेऊ आपण. 0 5 आणि 2 7 1 1 17,000. 1,70,000 आपलं टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्स आले. यातून आपण ऑपरेटिंग प्रॉफिट आता फाइंड करणार. तर ऑपरेटिंग प्रॉफिट आपला निघतो टोटल ग्रॉस प्रॉफिट मायनस टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्स. तर ते आलं हे पण. तर आपण ग्रॉस प्रॉफिट मायनस टोटल ऑपरेटिंग एक्सपेन्स लेस केला तर तो आपल्याला त्याची जी अमाऊंट येते ते होते आपले
ऑपरेटिंग प्रॉफिट, याला कधीच नेट प्रॉफिट नाव नाही द्यायचं. तो निघतो तो त्याला नाव तो आपला ऑपरेटिंग प्रॉफिट असतो. तो आला आपला 30,000 रुपीज. त्यानंतर यात ॲड होतं नॉन ऑपरेटिंग इन्कम आणि लेस होतं. ॲड होईल यात ॲड नॉन ऑपरेटिंग इन्कम. ते आपल्याला दिलं नाही पण एक्झाम मध्ये आपल्याला येऊ शकतं. नॉन ऑपरेटिंग इन्कम ते नील ते आपल्याला अमाऊंट दिलेली नाही आणि लेस होतं नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्स. नील तेही आपल्याला दिलं नाही तर ते येईल नील. त्यानंतर आपल्याला ही जी अमाऊंट येते तिला नाव देतो आपण नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. तर ते येईल आपलं 30,000 आणि त्यात लेस होईल टॅक्स. तर आपल्याला टॅक्स दिला नाहीये तर तो टॅक्स दिलेला असतो ऑन प्रॉफिट बिफोर टॅक्स. नेट प्रॉफिट वर आपल्याला दिलेला असतो नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स जो असतो त्यावर यावर आपण ते टॅक्स कॅल्क्युलेट करतो. ते दिलेलं आपलं 30%, 50%, 60%. तर ते नेट प्रॉफिट बिफोर टॅक्सवर कॅल्क्युलेट होतं तर ते येईल आपलं. त्यानंतर जी अमाऊंट येते तिला नाव देतो आपण नेट प्रॉफिट बिफोर आफ्टर टॅक्स. ते आलं आपलं 30,000 रुपीज. हे जे एक्स्ट्राचं फिलअप केलंय मी तर याची काहीच गरज नव्हती. हे जे ऑपरेटिंग प्रॉफिट आलाय आपला 1,70,000 आणि हे 30,000 हे आला आपला नेट प्रॉफिट होता. हा आपला नेट प्रॉफिट 30,000. पण आता हे जे एक्स्ट्राचं सोल्युशन केलंय आपण हे एक्झाम मध्ये येऊ शकतं. मी फक्त हे समजण्यासाठी एक लिहिलंय नॉन ऑपरेटिंग प्रॉफिट मध्ये. त्यानंतर ही जी अमाऊंट येते नॉन ऑपरेटिंग प्रॉफिट 30,000 आणि त्यात सगळं नॉन ऑपरेटिंग प्रॉफिट इन्कम ॲड होईल आणि नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्स लेस होतील. त्यानंतर जे अमाऊंट येते त्याला नाव देतो आपण नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स. त्यानंतर टॅक्सचं कॅल्क्युलेशन म्हणजे टॅक्स आपल्याला दिले असेल 50% काढा 30% काढा तर ते आपल्या नेट प्रॉफिट बिफोर टॅक्सवर कॅल्क्युलेट होतं आणि त्यानंतर ते लेस करून जे अमाऊंट येते ते आपलं नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स येतं. आपलं सोल्युशन इथे संपलंय. हाच आपला नेट प्रॉफिट आहे. हे मी फक्त समजण्यासाठी लिहिलंय.